आणि याच अनुषंगाने एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती पाहूया। हल्लेखोरानं 1 कोटी रुपये मागितले असा FIR मध्ये आता उल्लेख करण्यात आलेला आहे। सैफ अली खानच्या घरातील एका नर्सनं हे स्टेटमेंट दिलेलं आहे। नर्स इलियामा यांचा हा जबाब आहे। पोलिसांसमोर जो जबाब दिला गेला होता त्या अनुषंगाने आता ही माहिती समोर येते आहे। हल्लेखोरानं 1 कोटी रुपये मागितल्याचा FIR मध्ये उल्लेख करण्यात आला आहे। सैफ अली खानवर जो हल्ला ज्या हल्लेखोरानं केलेला आहे त्याचं CCTV मधलं फुटेज तर आता समोर आलेलंच आहे। मात्र FIR ची जी कॉपी आहे ती कॉपी सुद्धा आता समोर आलेली आहे आणि या FIR च्या कॉपीमध्ये असा उल्लेख केला गेला आहे की या हल्लेखोरानं 1 कोटी रुपये मागितलेले होते। त्यामुळे चोरीच्या उद्देशानंच हा सगळा प्रकार घडल्याचं एकंदरीत जे पोलिसांनी सांगितलेलं होतं। प्राथमिक तपास जो पोलिसांचा सांगत होता त्या अनुषंगाने आता ही माहिती समोर येताना दिसतेय। FIR मध्ये स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलाय की हल्लेखोरानं 1 कोटी रुपये मागितले होते। सैफच्या घरातल्या नर्सनं जबाब देताना या बाबीचा उल्लेख केलाय। नर्स इलियामा फिलिप यांनी आपल्या तक्रारीमध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे की हल्लेखोरानं 1 कोटी रुपये मागितले होते। जी FIR पोलिसांनी नोंदवून घेतलेली आहे, नर्सचा जबाब घेतलेला आहे। यामध्ये या सगळ्या बाबींचा उल्लेख करण्यात आल्याचं दिसतंय। FIR ची कॉपी सुद्धा आपण सध्या स्क्रीनवर पाहतो आहोत। या FIR मध्ये या सगळ्या बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे। मनीष गांगुर्डे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। मनीष, हल्लेखोरानं 1 कोटी रुपये मागितल्याचा FIR मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। काय नेमका प्रकार आहे, सविस्तर याबद्दल काय सांगताय? नक्कीच अजिंक्य सर, त्यांची आपण बघतोय की सकाळपासून सैफ अली खानवरती हल्ला का झाला, कशासाठी झाला आणि का करण्यात आला या संदर्भातला तपास पोलीस यंत्रणा करताना आपण बघत होतो। पण FIR ची कॉपीमध्ये नर्स ज्या इलियामा ज्या आहेत त्यांनी जबाबात म्हटलंय की सैफ अली खान यांच्याकडे 1 कोटी रुपये मागण्यात आले। याचाच अर्थ की जो हल्लेखोर आहे त्याने या आधी देखील सैफ अली खान यांच्या घराची रेकी करायचं दिसून येतं आणि त्यामुळे 1 कोटी रुपयाची मागणी ही केल्याचं या FIR मध्ये नर्स इलियामा यांनी आपल्या जबाबात म्हटलंय। बरं, आणखी काही माहिती समोर येते का? FIR च्या कॉपीमध्ये आणखी कोणत्या अशा महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या सांगण्यासारख्या आहेत? पोलीस त्याच अनुषंगाने तपास करतायत। मनीष, त्याबद्दल काय सांगताय? पोलिसांनी याआधी देखील तपास करताना जो आरोपी होता त्याचा पहिला सर्वात प्रथम त्याचा शोध की त्यांनी कशा पद्धतीने इमारतीच्या आतमध्ये प्रवेश केला होता आणि तो सैफ अली खानच्या 11व्या आणि 12व्या माळ्यापर्यंत तो कसा पोहोचला यासाठी ते शोध घेत होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने आपत्कालीन पायऱ्यांचा वापर करून तो ज्या पद्धतीने वरती गेला त्यानुसारच पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला आणि CCTV फुटेजच्या माध्यमातून त्याला पकडण्यात देखील पोलिसांना यश आलंय। CCTV मध्ये तो आता आपल्याला दिसून येतोय आणि पोलिसांचं असं म्हणणं देखील आहे की ज्या पद्धतीने त्यांनी या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केलाय तो कोणत्या हेतूने केलाय तो हेतू आता स्पष्ट झालेला आहे की 1 कोटी रुपयाची जी मागणी केलेली आहे ही मागणी कशाच्या हेतूने केली आहे हे आता जी नर्स आहे जिने हा जबाब दिलाय याच्यावरून आता पोलीस शोध पुढचा घेत आहेत। ठीक आहे मनीष, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।